नमस्कार. प्रथम एक स्किप नॉट घेऊन 5 चैन बनवून घेणे. 3 4 5 चैन बनवून घेणे. परत 5व्या चैनमध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच बनवून घेणे. नंतर वरती 3 चैन बनवून घेणे. 1 2 3 चैन घेणे बनवून. अशा प्रकारे हा आपला एक डबल क्रोचेट तयार झाला आहे. अजून 11 डबल क्रोचेट बनवून घेणे. दोन, तीन, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 आणि लास्ट 12. एकूण 12 डबल क्रोचेट बनवून घेणे. आणि आता मी दुसरा कलर घेत आहे. इथे सुई घुसून ते स्लिप स्टिच घालणे आणि हा धागा खेचून घेणे. अशा प्रकारे आणि आता वरती आपण आता 8 चैन करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 चैन करून 1 2 3 4 5 6 7 8 चैन करून या 2 चैन आपण सोडून तिसऱ्या चैनमध्ये सुई घुसून एक तिसऱ्या चैनमध्ये सुई घुसून एक डबल क्रोचेट बनवून घेणार आहोत. आपला या 2 चैनचा एक डबल क्रोचेट तयार झाला. अजून इथे हा दुसरा डबल क्रोचेट तयार झाला. आणि अजून आता हे आपले 2 डबल क्रोचेट तयार झाले. म्हणजे आता आपण अजून प्रत्येक चैनमध्ये सुई घुसून म्हणजे डबल क्रोचेट बनवत जाणार आहोत. म्हणजे हा तिसरा झाला. हा चौथा, हा 5वा, हा 6वा आणि हा
7वा. इथे सुरुवातीला ह्या 2 चेनची, या सुरुवातीला ह्या 2 चेनचा एक डबल क्रोचेट, परत इथे हे आपले 1 2 3 4 5 आणि हे 6, म्हणजे सुरुवातीला ह्या 2 चेनचा एक डबल क्रोचेट, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 असे एकूण सुरुवातीला हे 2 चेनचा एक डबल क्रोचेट आणि 1 2 3 4 5 6 असे पकडून आपले 7 डबल क्रोचेट तयार झाले आहे. आणि आता इथे याच्या ते सुई घुसून आपण आता एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत. परत 8 चेन, 1 2 3 4 5 6 7 8 चेन झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8 चेन झाल्या. परत आपण 2 चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये सुई घुसून डबल क्रोचेट बनवून घेणार आहोत. म्हणजे हे 2 चेनचा एक डबल क्रोचेट, नंतर हा एक डबल क्रोचेट, असे 2 झाले. परत प्रत्येक इथे जसे केले तसेच आता करत येईल, म्हणजे प्रत्येक चेनमध्ये डबल क्रोचेट बनवत येईल. म्हणजे हा तिसरा हा चौथा, 5 6 7. परत इथे सुई घुसून या दोघांच्या मध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच बनवून घेणे. परत 8 चेन, 1 2 3 4 5 6 7 8 चेन. परत 2 चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये सुई घुसून डबल क्रोचेट बनवून घेणे. अशा प्रकारे इथे जसे आपण केले तशाच प्रकारे परत करत येणे. तीन, 4 5 1 2 3 4 5 6 7. परत मग या दोघांच्या मध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच करून घेणे. परत मग 8 चेनवरती 1 2 3 4 5 6 7 8 चेन.
परत 2 चेन सोडून एक डबल क्रोचेट करून घेणे, म्हणजे 2 डबल क्रोचेट झाले आपले. प्रत्येक चेनमध्ये सुई घुसवू देणे आणि डबल क्रोचेट करत जाणे. 3 4 5 6 7 परत या दोघांच्या मध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच करून घेऊ. परत 8 चेन 1 2 3 4 5 6 7 8 चेन. परत मग हे 2 चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये सुई घुसून परत डबल क्रोचेट बनवून घेणे. तीन 4 5 6 7 परत मग या दोघांच्या मध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच करून घेणे. परत वरती 8 चेन 1 2 3 4 5 6 7 8 चेन. परत एक डबल क्रोचेट. प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोचेट बनवत येणे. 3 4 5 6 7 परत या दोघांच्या मध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच बनवून घेणे. परत 8 चेन 1 2 3 4 5 6 7 8 चेन. परत 2 चेन सोडून एक डबल क्रोचेट. अशा प्रकारे प्रत्येक चेनमध्ये आपण डबल क्रोचेट बनवत येणार आहोत. 3
4 5 5 6 7 परत मग ह्या दोघांच्या मध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच बनवून घेणे. परत 8 चेन 1 2 3 4 5 6 7 8 चेन. परत तसेच 2 चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये सुई घुसून डबल क्रोचेट. दुसरा झाला हा. तिसरा, चौथा, पाच, सहा, सात. परत या दोघांच्या मध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच बनवून घेणे. परत परत या दोघांच्या मध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच घेणे. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8 पाकळ्या तयार झाल्या. अजून परत 8 चेन करून घेणे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 चेन घेणे. परत तसेच 2 चेन सोडून एक डबल क्रोचेट. तिसरा डबल क्रोचेट. प्रत्येक चेनमध्ये आपण एक डबल क्रोचेट बनवत येणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. परत मग इथे सुई घुसून एक स्लिप स्टिच करून घेणे. या दोघांच्या मध्ये एक सुई, दोघांच्या मध्ये सुई घुसून परत स्लिप स्टिच करून घेणे. परत 8 चेन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 चेन. परत 2 चेन सोडून एक डबल क्रोचेट. प्रत्येक चेनमध्ये एक डबल क्रोचेट.
4 5 6 7 परत मग सुई घुसून दोघांच्या मध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच बनवून घेणे. परत वरती 8 चेन 1 2 3 4 5 6 7 8 चेन. परत तसेच करून घेणे. 2 चेन सोडून डबल क्रोचेट बनवून घेणे. दोन झाले. 3 4 5 6 7. म्हणजे सुरुवातीला ह्या 2 चेनचा एक डबल क्रोचेट, नंतर 2 3 4 5 6 7 असे परत या दोघांच्या मध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच बनवून घेणे. परत 8 चेन 1 2 3 4 5 6 7 8 चेन. परत दोघांच्या मध्ये सुई घुसून परत 2 चेन सोडून एक डबल क्रोचेट करून घेणे. परत म्हणजे इथे जसे आपण 2 चेन सोडल्यानंतर परत हे 2 चेन सोडल्यानंतर सुई घुसून एक डबल क्रोचेट करून घेणे. परत प्रत्येक चेनमध्ये सुई घुसून सेम इथे जसे आपण करत आलो तसेच करत येणे. 3 डबल क्रोचेट 4 डबल क्रोचेट 5 डबल क्रोचेट 6 डबल क्रोचेट 7 डबल क्रोचेट म्हणजे इथून आपण हे 7 डबल क्रोचेट जसे हे प्रत्येक पाकळ्यांमध्ये बनवले आहे तसेच 7 डबल क्रोचेट परत दोघांमध्ये सुई घुसून एक स्लिप स्टिच करून घेणे. आणि आता आपला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि इथे मग शेवटी गाठ मारून देणे.
अशा प्रकारे हा लोकरीचा ग्रीन धागा कट करून घेणे आणि अशा प्रकारे हे मी ऑरेंज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 पाकळ्यांचे फूल तयार केले आहे. अशा प्रकारेच तुम्ही अजून वेगळा कलर घेऊन अशी फुले तयार करू शकता. 12 पाकळ्यांची फुले तयार करू शकता.